नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे श्री इन्फो गेमर्स या चॅनलवर. आणि आज आपण खेळणार आहे सुपर मार्केट सिम्युलेटरचा पार्ट टू म्हणजे या व्हिडिओचा पार्ट 2. चला तर सुरू करूया. आता सर्वात पहिला म्हणजे मी हा मार्केट ओपन करतो. तसं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की हे मार्केट खूप छोटं होतं. आता मी खूप एक्सपांड केलं हे मार्केट. असं हे कॅशियरला ठेवलं, परत हे रॅक्स वगैरे नवीन घेतले विकत. आणि ह्याच्यामध्ये ते फ्रीझर पडले. फ्रीझरचे मी अजून म्हणजे लायसन्स नाही घेतलं आहे प्रोडक्टचे, त्याच्यामुळे मी ठेवलं नाही त्याला. कारण काही नाही, येतील कस्टमर. आताच नवीन ओपन केलं आहे मार्केट बाहेर. चला, सर्वात पहिला एक शेल्फ मला विकत घ्यायचा होता. एक शेल्फ, ओके, $200 एक शेल्फ घेतला विकत. आता याला प्लेस करूया, प्रॉपरपैकी प्लेस करूया. कुठे मी प्लेस करूया? इथेच माझ्या बाजूलाच प्लेस करूया, म्हणजे कसं अडचणच नाही. हो, कस्टमर आले. बोला काका, बोला. तुम्हाला हे पाहिजे बस क्या तुम्हाला काय कार्डाने पे करणार तुम्ही? ओके, कार्डाने पे करा, कसंही पे करा, मला काही हरकत नाही. बस माझ्या दुकानात काहीतरी सामान घ्या. बस ना वाय, बस क्या वाय. 15.16, ओके, 15.16. कुडंट फाइंड रिफाइंड ऑल. ओके, पुढच्या भेटेल तुम्हाला, तुम्ही टेन्शन घेऊ. 0.85. एक मिनिट, मी ॲपल ज्यूसची प्राईस एवढी कमी नव्हती ठेवलेली. 0.45 माझ्या प्रमाणित आली. असं कसं 0.45? तो माणूस 0.45ला घेऊन काय गेला? माझं दूध घेऊन गेला माझ्या दुकानातलं दूध. नॉट लेइंग जोक्स. 0.25ला कसं पडलं त्याला? एवढं कमीमध्ये कसं पडतं? मी तर ते बाई प्रॉपर 23.06. ओके, शुगर पावडर नाही मिळाली तुम्हाला? ओके, काही नाही. मला जरा सामान मागवायचं होतं मार्केटमधनं, मला मागूया तर. काय काय नाही आपल्या दुकानात. हे पण नाही आहे, स्लाइस ब्रेड पण नाही आहे, फ्लॉवर पण खूप कमी आहे, ऑइल पण का नाही आहे. थांबा काका, थांबा जरा. येतो मी, येतो. माहिती आहे मी तुमच्या सेवेला हजर असणार आहे आता, बट थांबा जरा. रिफाइंड ऑइलचे 2 पॅकेट घेतले, परत शुगर नाही घेतली, कॉम्बॅट चीज पण नाही घेतलं, हे पण घेतो. अजून काय घेऊ? ओके, हे पण घेतो. आपल्याला एक नवीन, मला वाटते, फ्रीज घ्यायला हवा. ओके, आपल्या प्रोडक्टसाठी त्यांनी कसं मस्त असेल. मी काय करतो आहे बाई, मॅक्स झाल्याने मी ना इथे फुकटचं काही टी ब्लॅक वगैरे घ्यायला हवा आपल्याला. 3 डब्बे बस आहे. 3 डब्बे खूप आहे माझ्यासाठी. पूर्ण सामान बघा कसं पडलं आहे. तर मी नाही सामानाला प्लेस करत बसणार. तो आपला बाबूराव, मी याचं नाव बाबूराव ठेवलं आहे. हा बाबूराव प्लेस करणार असते सामान. हे पण ठेवूया. या सामानाला अटी मी अजून जागा नाही बनवली, बट नंतर मी एक शेल्फ विकत घेतला ना, तर त्याच्यामध्ये ठेवूया ना, काही हरकत नाही. या शेल्फमध्ये हे राहील. ओके बाई, म्हणजे ते लोक असेच विकत घेणार का? हे एक काढूया आणि एक इथं टाकूया, म्हणजे त्याला कळेल ना आपल्याला की इथेच त्याला हे टाकायला हवं, शेल्फ. ओके, सॉरी. एक मिनिट आलो. आईच्या गावात ती बाईक उचलून पण घेऊन गेली. किती आईला लॉस नाही. 11.25. बाप रे, 750चा मार्जिन. मतलब बाकीच्या प्रोडक्टपासून एवढं मार्जिन पण भेटत नाही. ओके, तुला किती द्यायचे आहेत मला? 32. ओके, 32 पेनी द्यायचे आहेत ना मला. हे 10 पेनी, हे 20 पेनी, हे 32 पेनी. ओके,
1 2 येस. बाय बाय. परत या. थँक्यू फॉर परचेसिंग फ्रॉम माय सुपर मार्केट. 19.16. ओके. अजून तुम्हाला काय हवं? तुम्हाला हे सगळं कोको कोला वगैरे पित नका जाऊ. बट काय, आपला तर धंदा आहे तर आपल्याला विकायला तर लागतं ना. मी काय बोलू शकतो. मी त्यांना जरा जास्त 15. ओके 18 आले ना. 1 2 3 झालं. आपण तुम्हाला काय भाई, तुम्ही तर भाई पैशावाले माणसं ना. बस क्या 19. ओके 19. 1 5 3 4. ओके 19. 19.81. 81 पेनी. 50 पेनी. 25 पेनी. अजून किती? 10 पेनी. जाऊ दे, चला 3 पेनी एक्स्ट्रा दिले, बट काही हरकत नाही. तरीही आपलं प्रॉफिट होतंच आहे, असं काही नाही. 7.28. ओके चला या 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 लवकर या लवकर या. तुम्हाला काय 0.81 पेनी. ओके 50 25 75. ह्याला पण ये मजा करा भाई. मी एवढे पेनी दिलेत तुम्हाला, टेन्शन येऊ भाई. म्हणजे कस्टमर भाई आपले तुम्हाला डिस्काउंट दिले आहे का की एवढा काय रडू नका. मला ह्यांना तर डिस्काउंट देवत नाही शकत मी. काय कार्डवाल्यांना मी फक्त कॅशवाल्यांना डिस्काउंट भेटतो. ओके फक्त ऑनली फॉर कॅश डिस्काउंट, नॉट फॉर क्रेडिट कार्ड और डेबिट कार्डसाठी मी डिस्काउंट देत नाही. समजलं? सॉरी बट तेवढी रात्र झाली. मला माहिती आहे मला लाईट लावायला हवी, बट माझ्या अंगात सर्दी आहे. पण थांबा लावतोच. काय बोलायचं आता. थांबा झाला. अरे माझ्याकडेच येतं ते सगळे चेकआउट मारायला. बाप रे बाप. थांब झालं का माझे. मला 400 चेकआउट कंप्लीट मारायचे आहेत. म्हणजे मी एका माणसाला हायर करू शकतो, माहिती आहे काय. असं म्हणजे फायदा आहे माझाच. म्हणजे माझं टाईम वाचणार. मी जास्त प्रोडक्ट हे करू शकतो, सेल करू शकतो त्यांनी. 75. ओके $5. $5.82. ओके 50 25 किती 80. 50 पेनी दिल्या त्याला. 60 पेनी झाल्या आता. 70 पेनी आली. 80 आता 80. ह्याला नाही डिस्काउंट देणार भाई मी. नाही काकी होत्या. ओके काकींना डिस्काउंट नाही दिला भाई. दरवेळी डिस्काउंट काय सारखं नाही असतं. काका जरा आम्हाला पण कमवू द्या, समजलं काय. तुम्हाला काय, तुम्ही मस्तपैकी भाई 4.28. ओके 1 2 3 4 0.28. 10 आणि 8 द्यायचे आहेत. ओके 6 7 8. ओके बाय बाय बाय. आगी काय काय तुम्हाला पाहिजे. तुम्हाला 20 असं मला लय आवडतं भाई. उलटा मी तर बोलतो क्रेडिट कार्डनी फटाफट होतं. मला तसं म्हणजे द्यायला लागते ना, किती चेंज द्यायची. मला ते सगळं करायला लागतं. मला एक एक अशी नोट काढायला लागते. मला त्याच्यामध्ये लय एकदम बोर मारतं माहिती आहे. चला भाई तुला नाही भेटले माहिती आहे भाई. आता मी काय करू शकतो. मी कॅशियर म्हणून उभा आहे ना इथे भाई. हो भाई $6 द्यायचे. 6 पॉईंट किती $6.34 द्यायचे त्याला. 33. बाय बाय. परत आहे आमच्या दुकानावर भाई. अजून 2 यार, अजून 2 बाकी आहे. त्याच्यानंतर हाय काय नाही. उद्या सकाळीपर्यंत येतील ते 2 कस्टमर. पण आपल्याला सप्लाय कॉस्ट भाई जास्तच नाही लावली त्यांनी. येस बट आपण तरी काहीच करू शकतो. आपल्यालाही सप्लाय करूनच घ्यायचं ना आपल्या मार्केटमध्ये. याच्यावर जास्त मार्जिन आहे. हे घेतो भाई. ॲपल ज्यूस वगैरे लोकल घेतात. याचा हे पण घ्यायला हवं. परत फ्लॉर, ऑइल, पास्ता, सुशी, शुगर पावडर आहे. तो शू नाही, त्याच्यात सिशू लिहिलं आहे. शिशू ही सगळं पण घ्यायला हवं ना.
एवढे सारे बॉक्सेस मला प्लेस करायचे आणि हा निठलला काय करतच नाही. शी वेडे वेडे वेडी वेडे वेडे वेडी वेड्यांची पेढी खाऊन तुम्ही मोके झालात. अरे मी दुकानात ना उघडले होते तरी येस दुकान मला उघडायला हवं. सिरियस ठेवणं नाही उघडले मलाच लक्षात नाही राहत मी काय करतो आणि काय नाही. काय वेड आहे मी वेडाच आणि काय बोलायचं. दोनच चेकआउट कम्प्लीट नंतर मी एका माणसाला हायर करणार आहे त्याचं काही टेन्शन नाही. तुम्हाला भाई ना आता मला सगळी सर्व्हिस द्यायला ना सर्व्हिसिंग मी अजून एक माणसाला हायर करणार आहे भाई. तो भाई आपल्याला कमी तरी पडेल भाई. सप्लाय कॉस्ट भाई की आपल्याला किती आता तो $80 घेतो भाई. हा माझं डोकं फिरतं भाई आणि हा उचलत पण नाही. इकडचं सामान तिकडे न्यायचं इथे आणून ठेवायचं नाही भाई नाही करत भाई. तो भाई तसं करणारच नाही भाई काय बोलायचं त्याला. चला बरं 2 चेकआउट मारून येऊया आणि नंतर इथे ओके 2 चेकआउट मारायचे तर मला त्याच्यात मी एक माणूस हायर करू शकतो. त्या भारी आहे. 13.66 ओके बाबा लास्ट चेकआउट मारायचं. ओ ये म्हणजे मी नंतर याच्यानंतर एक माणसाला हायर करू शकतो. 6.56 ओके चला ते थांबा मी कॅशियरला बोलवतो. नवीन कॅशियरला मी हायर करतो म्हणजे कसं ओके हायर केला बाईला हायर केला. बाई अरे बिल्स वगैरे हे हे काय असं डायरेक्ट तू वरती फिरला. मला पण हायर करूया. हायर का नाही आला. ओके झाला हायर झाला. मी ज्याला हायर केला तो कुठे गेला दिसत तर नाही. एकालाच हायर केला मला एकच दिसतंय. दुसरा कुठे दुसरा हे करतोय. या दोघांमधनं एक पण जण म्हणजे इथून उचलून नाही ठेवू शकत का याच्यामध्ये रॅकमध्ये नाही ठेवू शकत बहुतेक तरी. शियाला गेमची पण काय नाटकी आहे भाई. मला सगळं ठेवायला लागतं इथे आणून. अरे त्या दोघांचं काय कामच काय मग मलाच ठेवायचं तसं का त्यांच्यामुळे तर ऑलरेडी मला हे आता $80 वेगळे झाले. इथे लोक किती दिवसाचे मला किती घेतात ते माझ्याकडनं डेली चार्जेस त्याचे हायरिंग कॉस्ट काय तरी 100 आहे आणि ते डेलीचे चार्जेस $90 $90 का बोलायचं त्यांना. ओके मायनस काय होतं. ओके हे लोक म्हणजे माझ्याकडनं चार्जेस करतात हे ओके चार्ज करतात माझ्याकडनं. हे दोघं पण भाई लाल रंगाचं युनिफॉर्म घालून आलेत असं वाटतं की शाळेत आले. बट त्यांना काय बोलू पण नाही शकत आपण. सुपर मार्केटला आपलंच म्हणजे इथे नाव असलं पाहिजे. नाव गाव सगळं आपलंच असलं पाहिजे. हो काका समजलं का हे दुकान आहे ना दुकान आपलं तुम्हाला भारी चांगलं डिस्काउंट देईल समजलं का मी. हो टॅक्सीवाले काका भाई हो मला घेऊन चालला हे मला घेऊन चालला. काय माणसं आहे भाई बघून पण नाही गाडी चालत. शी तुला फोन पण उडवून जातो काय बोलू शकतो आला नाही. तो पार्ट 2 आला पण आपण खेळूच नक्की. आता मला मगाशी लाईट कमी वाटली हा ना आणि आता लाईट जास्त वाटते प्रॉपर इथे लाईटच्या खालती आल्या. तसं आपल्याकडनं हे असं काय वाटतं मला कमी. ओके मी त्याच्या मागे उभा होतो. मी तर बोललं असं का वाटत आहे मला की कमी लाईट लय कमी आहे. तसं ते लोक काय बोलायचं भाई. ते लोक भाई मेहनतीचं काम करतात ते आपलं काम करतात ते. बट आपण त्यांनाही काहीच बोलू नाही शकत. कस्टमर तर येतच नाही. ए भाई $7.61 आहे. मी काय करतोय किती कमी लावलंय मी याच्या असं तर भाई $7.61 त्याला 6.56 प्रॉपर आहे.
सो 5.86 प्रॉपर आहे, काहीच नाही, काही वांधा नाही. म्हणजे पास्ता तर भेटतच नाही, पास्ता इथे राहा भाई. हां, $3 प्रॉपर, तरी एक पेनी फक्त जास्त लावते, बस एक पेनी, तेवढं ते लोक देऊ शकतात. 8.69 प्रॉपर तरी. शुशू शुगर, अरे मी काय शुशू शुशू शुगर पावडरला शुशू लिहिलंय, शुशू. 5.86 558 जाऊ दे. ओके, हे दोघं पण असे उभेच राहिलेत बघ ना भाई. आता तर काय बॉक्सेस वगैरे तर बोलला नाही, काय हरकत नाही. बस आज कोटा संपवूया. सप्लाय कॉस्ट मी 194 दाखवलं भाई. आता भाई याची कॉफी पावडरची प्राईस वाढली आहे, बट वाढवली ऑलरेडी. मी आत्ता मागाशी तर बघितली भाई कॉफी पावडरची प्राईस भाई होती भाई. हे भाई एवढं सगळं माझे बिल्स वगैरे पे करायचे राहिले होते. आज 14 तरी घाटत जाणार आहे आपण. आता काय नाही मागवलं मी मार्केटमध्ये, सगळंच मागवलं. जे माझ्या दुकानात अजून मी काय काय नाही मागवलं. एक हे ख्याल मागवायचं आहे, एक हे याच्यावर तर जास्त मार्जिन आहे ना, हे तर जास्त मागवलं मी तर बोलतो. हे तर आपण 2-2 शेल्फ लावूया भाई. या घेऊन जावा भाई, घेऊन जावा. बस क्या वा यांचा वा 4-5-6 जेवढे तुम्ही मागवशाल तेवढे कमीच आहे यांच्यासाठी भाई. कस्टमरची नीडच आहे भाई, कस्टमरची नीड आपला फायदा. तसं रिअलमध्ये पण काही काही लोक करतात, बट आपण भाई आपलं प्रॉफिट बघायलाच हवं ना, नाहीतर आपलं मार्केट कसं चालणार, असं आहे ना. समजतंय का तुम्हाला? आला आपण असं लावूया, म्हणजे कसं मी सगळीकडे का लावतोय, म्हणजे आपलाच फायदा आहे माहिती आहे काय, याला म्हणून जास्त मागवलं आहे. ह्याच्यामध्ये मार्जिन जास्त म्हणून ह्याला जास्त मागवलं आहे मी. येस, अजून मी कायच करू शकतो, मार्जिन भाई जास्त आहे भाई. घ्या 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 घ्या, हेच घ्या भाई. याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त मार्जिन मिळते, जास्त म्हणजे बरीच जास्त आहे. 7.56ची मार्जिन भेटते का आपल्याला, कारण की मी मार्केट प्राईस प्रमाणे विकतोय ना. असं मी याला कमी पण मध्ये पण विकू शकतो मी. ओके, हे लोक उभे पण कापतात ना, काय कापतात ते भाई? हे -1 SP 1 SP काय जाते मला तेच कळत नाही. -1 SP 1 SP काय जाते भाई? बिल्स मी पे केले, स्टोरेज पण मी पे केला, हायरिंग कॉस्ट कसं पे केलं, बिल्स पण पे केले, सगळंच तर प्रॉपर जात आहे. पेमेंट्स पण मी पे केले, तर -1 SP काय जाते मला तेच कळत नाही. आय डोंट नो, त्यांना उभं ठेवण्याची कॉल जाते तिकडे, मला माहितीच नाही रे. -1 SP 1 SP काय होतं काय फालतू घेते रे, काहीतरी कापलं आता आपलं, मला तेच कळत नाही काय कापलं जातं. -1 SP 1 SP असं होतच आहे. आजसाठी खूप हे होते, तरी मला खूप खेळलं आपण हा गेम, आणि खूप ग्रोथ पण केली या गेममध्ये. आज आपण या गेममध्ये खूप मचवलंय भाई. अपने भाई ने इतना बड़ा बड़ा मार्केट भाई शुरू किया है, किसको भी चाहिए इधर ही आके खरीदने का, समझा गया? बिड़ू, कुछ चाहिए तो इधर ही आके खरीदने का, समझा गया? दूसरी किसी दुकान में नहीं जाने का. हाँ, तेरे को काय करते माणूस मला कळत नाही. हे आता ठेवूया, साठी ठेवून टाकूया, म्हणजे भाई लोकांना कसलीच कमी नाही पडली पाहिजे भाई. हां, लोकांना सगळे प्रोडक्ट्स भेटले पाहिजे, कस्टमर भाई सॅटिस्फाय होऊन गेले पाहिजे भाई आपले भाई. म्हणजे प्रोडक्ट्स त्यांना सगळे भेटले पाहिजे, जेवढे त्यांना नीड आहेत तेवढी भाई. मीन्स कसं आपल्या दुकानाचं नावही होईल, नाव गाव होईल, अजूनही खूप काय काय होईल. तसं माझे खूप पैसाही आलेला आहे. आता मला आता लोन घ्यायची पण गरज नाही माहिती काय, एवढा पैसा माझे 1,000 आहे. 1,000मध्ये मी एवढं उडू नको श्री.
1000 काय नाही होत भाई. ओके, हे पण ठेवूया आपण, हाला पण ठेवूया, पास्ता पण ठेवला आहे तशा प्रकारे. अजून काय काय उरलंय. ओके, एक घाण आहे मी ब्लर बिल करून टाकतो ते हे असं ह्याला MRP वगैरे हे सगळं. हे ॲपल ज्यूस पण जाग्यावर ठेव भावा. आपल्या कस्टमरला काहीच कमी नाही पडलं पाहिजे, समजलं काय? काहीच कमी नाही पडलं पाहिजे, कसलीच कमी नाही पडली पाहिजे आपल्या कस्टमरला. कस्टमर काका आपले आणि काकी आपले सॅटिस्फाय होऊन गेले पाहिजे. कस्टमर काका काकी, यू आर माय कस्टमर, सो आय विल सॅटिस्फाय विथ माय प्रोडक्ट्स. तरी आय विल सॅटिस्फाय. मला एवढी इंग्लिश जाऊ दे बाई. ओके, लाईट मी लाईट बंद करून बसले बाई. मी कसा वेडा माणूस असतो बाई, काय बोलायचं. -मी अजून पण होतो ते. या लवकर भाई, कस्टमर लोक या लवकर, या 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 या. चल जरा फिरून येऊया रात्रीचा गेम कसा दिसतो बघूया जरा. थांबूया, ट्रकवर जाऊन फिरून येऊया. रेड सिग्नल कधी जाते भाई. रेड सिग्नलला काका जावा ना भाई. मी याच्या डायरेक्ट ट्रकमध्ये चढले बाईच्या. मला याच्या इकडे बसायचं हे भाई. मी डायरेक्ट आतमध्ये घुसलो होतो तरी असं वाटते मी डायरेक्ट आतमध्ये घुसल्याच्या. अरे 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 मला सोडून गेला. मला सोडून गेला ट्रक. अरे सोड, तुझ्यापेक्षा जास्त स्पीड माझी आहे भाई. ट्रकवाल्यापेक्षा जास्त स्पीड माझी आहे. यू आर सिटिंग अ प्रोडक्ट. काय 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 आलेलं, काय काय नोटिफिकेशन आलेलं भाई. मी वाचलं ना, यू आर सिटिंग काय ते होतं. अरे भाई, आपण रात्रीचा नजारा घेऊया. एक असलं तरी फूडचं, कुठलं तरी स्ट्रीट फूडचा वगैरे असेल, शॉप असेल कुठलं तरी स्ट्रीट फूडचं. ओके, अजून इथे कुठे ओपन शॉप नाही भाई. इथे हा पण शॉप नाही उघडा, हा पण शॉप नाही भाई. एवढ्या रात्रीचा फक्त माझाच शॉप उघडा आहे. ओ काका, आमच्या दुकानात या. आमचं दुकान सर्वात फेमस दुकान आहे इकडचं, कारण की इकडे कुठलं दुकानच नाही. ती वेगळी गोष्ट आहे. आमचं 24/7 दुकान मस्त उघडं, समजलं का? जेव्हा यायचं तेव्हा या आणि घेऊन जावा तुम्हाला जे पाहिजे ते. मगाशी एवढं प्रोडक्ट म्हणजे कस्टमर्सची लाईन लावत होती आणि आता कस्टमरला कमी दिसतात. त्याला कॉफी डार्क नाही भेटली. कॉफी डार्क ओके, कॉफी डार्क नाही भेटल्याला काही खूप काय काय संपलंय माझं. बाप रे बाप, सोडा बिडा, दूध, अंडी बिंडी सगळं संपलंय. या 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 आमच्या दुकानात या, आमच्या दुकानात या. याचं नाव नाही बदलू शकत मी सुपर मार्केटचं, नाही बदलू शकत होतं. चालेल, क्लोज करूया परत पहिलं दुकान. आजचं भाई आईच्या गावा 40 प्रोडक्ट नाही भेटले लोकांना. दोनच भाई कस्टमर सॅटिस्फाय होऊन गेले. बाप रे बाप. रेंट 195 गेलं, बिल्स 85 गेलं. फक्त 427चा टोटल प्रॉफिट झाला आहे. जाऊ दे. चला तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. येतो. बाय बाय.